नमस्कार, BTN न्यूज मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत। जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक नुकत्याच पार पडल्या। यामध्ये बेडग जिल्हा परिषद गटात भाजपच्या अस्मिता होनमोरे व पंचायत समिती गणात भाजपचे विष्णुपंत पाटील हे विजयी उमेदवार घोषित झाले। नरवाड पंचायत समिती गणात काँग्रेसची तन्वी कमलेकर ह्या विजयी झाल्या। ही निवडणूक अटीतटीची झाली। शेवटपर्यंत कोण विजयी होणार हे सर्वांनाच उत्कंठा होती। अखेर ही निवडणूक पार पडली, पण या निवडणुकीत निकालाच्या एक दिवस अगोदर उमेदवार संभाजी पाटील यांच्या फेसबुक पेजवरील एका पोस्टची कमेंट मात्र अनेकांच्या चर्चेचा मुद्दा बनली आहे। ही कमेंट करणाऱ्याने निवडणूक आयोगाच्या कारभारावरच शिक्कामोर्तब केला असल्याचा संशय व्यक्त होत आहे। संभाजी पाटील यांच्या निवडणूक फेसबुकच्या पोस्टवर असे कमेंट केले की निकाल हा जाहीरच केला आहे, तेही ईव्हीएम मशीनवर शंका घेऊन संभाजी पाटील नाही येत निवडून। ईव्हीएम मशीनमुळे 150 ते 230 मतांचा गॅप भेटेल अशी कमेंट ही निकालाच्या आदल्या दिवशी पडली आणि 231 मतांनी संभाजी पाटील यांचा पंचायत समितीला पराभव झाला। यामुळे ही कमेंट चर्चेचा मुद्दा बनली आहे। ईव्हीएम व निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने चर्चांना उधाण आले आहे। या व्यक्तीला कोठून ही बातमी लागली? संभाजी पाटील हे ईव्हीएम मशीनमुळे निवडून येत नाहीत, त्यांना 150 ते 230 मतांनी पराभव स्वीकारावा लागेल, अशा उलटसुलट चर्चा लोकांमध्ये होत आहेत।